अध्यक्ष महोदय संपवतोय, कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो, एकच मिनिट. मंत्री महोदय, याच्यामध्ये पाण्यासाठी आपण प्रभावीपणे याच्यावर काम केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक सांगतो. अध्यक्ष महोदय, शहरात सगळ्या समस्यांवर आपण मार्ग काढू शकतो. अध्यक्ष महोदय, पण पाणी या विषयावर आपण मार्ग काढण्यासाठी आपल्याला पाण्याचे स्रोत निर्माण करावं लागतं. अध्यक्ष महोदय, काल परवा माझ्याकडं हिंजवडी IT मधले जे पण म्हणजे राहणारी लोक आहेत ती आली होती. अध्यक्ष महोदय, आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही जिथं पाणी उचलतो अध्यक्ष महोदय, तिथल्या पाण्याची आम्ही क्वालिटी चेक केली. अध्यक्ष महोदय, तर त्याच्यामध्ये 0% ऑक्सिजन आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये PMRDच्या एरियामध्ये PMR मध्ये जो पण काही आता रहिवासी झोन होणार आहे, जिथे TP स्कीम काय अनेक स्कीम होती. अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती. अध्यक्ष महोदय, मुळशी धरण असेल, चासकामाल धरण असेल किंवा अन्य काही जलस्रोत आहेत, या स्रोताच्या माध्यमातून या PMR एरियामध्ये अध्यक्ष महोदय संपवतोय, कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय कन्क्लूड करतो, एकच मिनिट. मंत्री महोदय, याच्यामध्ये पाण्यासाठी आपण प्रभावीपणे याच्यावर काम केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आणि मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतो, पाण्याच्या समस्येवर मंत्री महोदय आपण पण त्या परिसरामध्ये निवडून येतात, एवढे वर्ष आपण प्रतिनिधित्व करताय. अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये सगळ्यात मोठी जर काही आता अडचण असेल तर ती पिण्याच्या पाण्याची. अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता आपल्याला स्वच्छ पिण्या पाण्याचे देण्याकरता आपण सगळ्यांनी यामध्ये राज्य सरकार म्हणून मंत्री महोदय आपण लक्ष द्यावं, ही आपल्याला कळकळीची विनंती करतो. आपण त्यामध्ये आपले निवेदन करावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट यासाठी सांगू इच्छिते की हे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले आणि हे पुणे रिजनसाठी अध्यक्ष महोदय PMRDA एक 15 दिवसांनी एक आढावा बैठक मी लावेल आणि त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना बोलवेल आणि आम्ही तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देऊ. अध्यक्ष महेशदादा लांडगे यांचा सभागृहातील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटलं की आपल्या तालुक्यातील भीमा नदी हिचा ग्राउंड चेक करावा. मित्रांनो, आमच्या भीमा नदीलाच पाणी नसतंय. हे पहा, आमची भीमा नदी पूर्ण आटलेली आहे. चासकमान धरणावर डावा आणि उजवा 2 कालवे आहे. त्याच्यानंतर मी उजव्या साईडच्या कॅनलला गेलो. जो कडूस, दोंदे, वडगाव, पाटोळे, चांडोली, शिरोली आणि पुढे काळूसपर्यंत जातो. त्यानंतर चासकमान धरणाचा जो डावा कालवा आहे तो साधारणतः 150 किलोमीटरचा आहे. तो शिरोर तालुक्यापर्यंत जातो. सन 1977 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर 1978 भूमिपूजन झाले. 1993 बांधकाम पूर्ण होऊन 1994 पाणी अडवण्यास सुरुवात झाली. हिवाळा आणि उन्हाळा ह्यामध्ये जी पिकं घेतली जातात त्याला रब्बी हंगाम म्हणतात. ह्यासाठी पाण्याची गरज असते. ज्वारी, बटाटा, कांदा, हरभरा, मटार म्हणजे वाटाणा अशा पिकांसाठी पाण्याची गरज असते. चासकमान धरण हे 8.5 TMCचे धरण आहे आणि आपल्या राजगुरूनगर शहराला जवळपास 1 TMC एवढं तरी पाणी लागणार आहे. मित्रांनो, आपल्या खेड तालुक्यालाच पाणी पुरत नाही, शिरूर तालुक्याला सुद्धा पाणी पुरत नाही. उन्हाळ्यात चासकमान धरणाचे पाणी खाली सोडून दिलं तर भीमाशंकरची साईडची जी गाव आहेत त्यांना पाणी मिळत नाही. याचा अर्थ धरण ज्या भागात आहे त्या लोकांनाच पाणी मिळत नाही, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. जुनेवाडा गाव, कहू, कोयळी, साकुर्डी अथवा बेबीगाव ही गावं पाण्यात गेली. ज्यांच्या अख्ख्या पिढ्या ह्या गावात गेलेल्या होत्या त्यांच्या आठवणी एका क्षणात नाहीशा झाल्या. आता मित्रांनो, मेन पार्टकडे वळूया. महेशदादा लांडगे यांचा मी मोठा समर्थक आहे, परंतु महेशदादा लांडगे यांना मी सांगू इच्छितो, आमच्या खेड तालुक्याला पाणी पुरत नाही. गेल्या 10 वर्षापासून भीमा नदीला पाणी सोडलं गेलेलं नाही. जे पाणी गळते होऊन येतं तेच भीमा नदीला जातं. आमच्या राजगुरूनगर शहरात अनेक गृह प्रकल्प उभारण्यात येत आहेत. खूप लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे भविष्यात त्यांना पाण्याची खूप गरज आहे. आमच्या तालुक्यातील दुसरं धरण भामासखेड हे पिंपरी चिंचवडसाठी पाणी गेलेलं आहे, परंतु आम्हाला चासकमांचं पाणी देण्याची इच्छा नाही. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पाहुणा, मुळशी ही धरणं पिंपरी चिंचवड आता पुण्यासाठी द्या, परंतु भामासखेड धरण गेलेलं आहे, परंतु चासकमान धरण देण्याची आमची इच्छा नाही. चासकमान धरण हे खूप मोठं धरण नाही, अवघ्या 8 TMCचं धरण आहे. ह्या पाण्याचा पूर्ण हक्क आमच्या खेड तालुक्याचा आहे, परंतु याचा जास्तीत जास्त उपयोग हा शिरूर तालुक्यासाठी होतो. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या खूप वाढत आहे. भविष्यात त्यांना भामासखेडचं पाणी कमी पडलं तर चासकमान धरणाचं पाणी देण्याची सुद्धा योजना सरकारने आखलेली आहे. जर असं झालं तर चासकमान धरणाला खूप पाणी कमी पडेल आणि भविष्यात समजा दुष्काळ पडला तर पूर्ण खेड तालुक्यातील शेती नाहीशी होईल. आज जे खेड तालुक्यातील आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी शेती करत आहे ते फक्त चासकमांच्या पाण्यावरच करत आहे. आणि जर एवढे होऊनही तुम्ही पाणी घेत असाल तर आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सर्व सुखसोयी निर्माण करण्यात याव्या अशी आमची इच्छा आहे. कारण भामासखेडचं पाणी सरकारने फुकट उचललं, परंतु धरणाच्या काठची जी गावं आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना केलेल्या नाही. त्यांच्या गावाला अजून चांगले रस्ते नाही.
त्या भागातील शेतकरी तांदूळ पिकवतो, पावसात कष्ट करतो, परंतु तो अजूनही गरीब आहे. जर तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं असेल तर आमच्या भागाचा विकास केला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक गावाला खूप सोयीसुविधा निर्माण केल्या पाहिजे. पाणी ही येणाऱ्या काळात खूप मोठी संपत्ती आहे. जर तुम्ही आम्हाला सुखसोयी निर्माण करून दिल्या तरच पाणी घ्या, अथवा आमच्या पाण्याचा एक थेंबही आम्ही पुणे पिंपरी चिंचवडला देणार नाही. कारण ह्या पाण्यावर 100% हक्क हा खेड आणि शिरूर तालुक्याचा आहे. चासकामन धरण हा आमच्या तालुक्यासाठी खूप मोठा आधार आहे. त्यामुळे शक्यतो चासकामन धरणाचे पाणी वापरू नये हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.